रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा डिजिटल वर्करी डायरेक्ट तुमच्या घरी। आज सकाळी उठलो आणि पाण्याची बॉटल एक घेतलो बघा, लई ताण लागलेला म्हणून। मग काय पुढं निघालो। पुढं निघाल्यावर काय बघा, असा रस्त्यावरती आहे की नाही डेकोरेशन करतात बघा इथं। हे बॅनर पण पूर्ण लोणंदमध्ये लावले बघा, म्हणून ह्याचा बी व्हिडिओ काढलो बघा। आणि पुढं निघालो कारण की आपल्याला आज जायचं होतं फलटणला। फलटणमध्ये आपलं घर आहे, 2 दिवस विश्राम करायचा म्हणून विचार केलेलो। ही मूर्ती बघा आणि इथं लोणंदमध्ये आली, बघितल्यावर एकदम मस्त वाटते बघा। ही मूर्ती किती वेळा पण दिसू दे। रस्त्यावरनं पुढे जाताना आज लोक आणि मजा मस्ती करत होते बघा। फलटणच्या रोडला म्हटल्यावर बी गर्दी होतीच आज, तर लोक बघा घेऊ केवढं आनंदित आहेत। काय कोणाला दुःख नाही काय नाही, पहिलाच सांगितलेलो। एकदा वारी नक्की करावं तुम्ही पण, म्हणजे अनुभवता बघा। भूक भरपूर लागलेली म्हणून मम्मीच्या हाताचं लाडू आणि चिवडा खाल्लो बघा एका जागेला थांबून। टाइम लॅप्स मस्त काढलो बघा। एक दिवस मी पुढे जायलोय म्हटल्यावर कारण झोप बरोबर होत नाही बघा। इकडं झोप असलं की नाही माणसाला म्हणजे चालायला पण ताकद गावते हो। तुम्ही येत असतील की नाही 1-2 दिवसाचा झोप पहिलाच घेऊन या बघा। इथे गेल्यावर पांडुरंगाची मूर्ती दिसली बघा, असं वाटत होतं कधी पांडुरंगाचे जाऊन दर्शन घेऊ पंढरपूरला। आज मी एकटाच होतो, मग काय हे असं लोकांना बघून जरा कंटाळा आल्यासारखं वाटलं म्हटल्यावर जरा कानात हेडफोन घातलो, मस्तपैकी पांडुरंगाची गाणी ऐकत गेलो बघा। 30 किलोमीटर कधी संपले कळालं पण नाही बघा। पुढे गेल्यावर एक कुत्रा आला बघा पाठीमागून, 2-3 किलोमीटर तर माझ्या सोबतच होतं बघा। आमच्या मामाचं पोरगं पुढे लोणंदला दर्शन घ्यायला जात होतं, मग काय भेटून माझ्याकडे एक सेल्फी काढला बघा तो। त्याची दोस्त पण गाडीत बसलेले। आपले जवळचे लोक भेटल्यावर आनंद वेगळाच गावतोय बघा हो। मग काय जरा विश्राम घेतलो, गाव जवळच आलाय म्हटल्यावर घरी पोचलो बघा। मस्त वाटलं एकदम, झोपतो आता मस्तपैकी। असेच वारीचे व्लॉग बघायला माझ्या चॅनलला लाईक करा आणि फॉलो करा। रामकृष्ण हरी मंडळी।